सभापती महोदय, राज्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सन्मानाने स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने 2024 साली मुख्यमंत्री गुलाबी ई-रिक्षा ही त्या ठिकाणी सुरुवात केली। आता या योजनेअंतर्गत पहिल्या 17 शहरांमध्ये 10,000 गरजू महिलांना रिक्षा देण्याचं आपलं उद्दिष्ट ठरलं होतं, ज्यामध्ये पुणे, पिंपरी चिंचवड 4,000, नागपूर 2,000, नाशिक 1,000, संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, सोलापूर, कोल्हापूर, अहिल्यानगर 600 प्रत्येकी। आता जे आपण त्या ठिकाणी उद्दिष्ट ठेवलंय त्यातलं ग्राउंड लेवलला जर तुम्ही बघितलं तर ते जे उद्दिष्ट आहे ते पूर्ण होताना अतिशय संथ गतीने दिसतंय। सभापती महोदय, यासाठी रिक्षाच्या किमतीवरती 20% अनुदान हे त्या ठिकाणी सरकारकडून मिळतंय, 70% बँक कर्ज आणि 10% जी महिला आहे तिला तिचा हिस्सा अशा पद्धतीने तरतूद केलेली आहे। आणि याच्यासाठी 80 कोटीचा निधी हा सुद्धा त्या ठिकाणी तरतूद केलाय। सभापती महोदय, आता याच्यातल्या दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत। ह्या लाभार्थी कोण आहेत? या लाभार्थी मध्यमवर्गीय गरजू झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या अत्यंत गरजू महिला आहेत। आता ज्या वेळेला त्या बँकेकडे कर्ज घ्यायला जातात, 70% बँक कर्ज म्हणलंय, बँकेला काय पाहिजे? चांगला सिबिल स्कोर पाहिजे, चांगला सिबिल स्कोर पाहिजे त्यांना। बँकेला हवा असलेला चांगला गॅरेंटर पाहिजे, म्हणजे जमीन काय म्हणतो आपण त्याला, हमीदार पाहिजे। आणि असं असताना या महिला ते करू शकत नाही आणि त्यामुळे त्यांचं कर्ज नाकारलं जाते। आता याच्यानंतर मी उत्तर आलेलं आहे शासनाचं, त्याच्यावरही बोलणार आहे। आरटीओचा बॅच, सभापती महोदय, हा आरटीओचा बॅच मिळणं ही अत्यंत किचकट प्रक्रिया आहे। त्याच्यामुळे अनेक महिलांनी काय केले, शिकाऊ लायसन्स आपलं लर्निंग लायसन्स काढले, परंतु पक्क्या परवान्यासाठी आरटीओ स्तरावरती विशेष गतीने त्या ठिकाणी काम होत नाही। शासनाने असं उत्तरात म्हटलंय की आम्ही कुठल्या एजन्सीला त्या ठिकाणी व्यावसायिक परवाना, आवश्यक तांत्रिक, सुरक्षित ड्रायव्हिंगचं प्रशिक्षण वगैरे काय पुरवठादार एजन्सी मार्फत करण्यात आले। आता माझा प्रश्न हा आहे की शासनाने ज्या कुणाला हे प्रशिक्षण देण्याची एजन्सी म्हणा, संस्था म्हणा, जी काही नियुक्त केली आहे त्याच्यावरती शासनाचं काय नियंत्रण आहे? दुसरी गोष्ट, हा व्यावसायिक परवाना एजन्सी मार्फत दिलं जाणारं जे प्रशिक्षण आहे ते सर्वसामान्य नागरिकांना परवडणार आहे का? आणि त्या एजन्सीच्या आता आपण बघतो की किती ॲक्सिडेंट होत आहेत रस्त्यावरती, आणि त्यामुळे या एजन्सीच्या प्रशिक्षणाच्या दर्जाचं ऑडिट हे शासनाकडून नियमितपणे केलं जात आहे का? सभापती महोदय, अजून एक प्रश्न आहे याच्यामध्ये। आता गुलाबी रिक्षा तर आपण आणल्या, ई रिक्षा आहेत, त्याच्या चार्जिंग पॉईंटचं काय? ते चार्जिंग पॉईंट त्या ठिकाणी उभारलं पाहिजे। महिला आहेत चालवायला, त्यांच्या सुरक्षिततेसाठी ते तिकडच्या लोकल स्टेशन बरोबर GPS माध्यमातून जोडणी झाली पाहिजे, पॅनिक बटन त्याच्यामध्ये असलं पाहिजे। तर याच्यासाठी अनिवार्य आहे सगळं। तर यासाठी शासनाने कुठला कालबद्ध असा कार्यक्रम, म्हणजे आपण ज्याला म्हणतो टाइम बाउंड प्रोग्राम आखला आहे का? आणि जर आखला असेल तर त्याची आत्ताची परिस्थिती काय? मंत्री महोदय। सभापती महोदय, राज्यातील महिलांना अधिकाधिक आर्थिकरित्या सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून ही पिंक रिक्षा योजना ही प्रायोगिक तत्वावर 2024च्या कालावधीमध्ये साधारणपणे 8 जिल्ह्यांमध्ये सुरू करण्याच्या दृष्टिकोनातून पावलं उचलली गेली। आणि पुणे, नाशिक, नागपूर, अहिल्यानगर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर व सोलापूर या जिल्ह्यांमध्ये प्रामुख्याने जे शहरं आहेत इथे साधारणपणे आपण 10,000 लाभार्थ्यांना पहिल्या फेजमध्ये, फर्स्ट फेजमध्ये या पिंक ई रिक्षा उपलब्ध करून देऊन त्यांना रोजगार निर्मित करण्याच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी कारवाई करत होतो। ही वस्तुस्थिती खरी आहे की सुरुवातीच्या कालावधीमध्ये या जिल्ह्यांमधून, ज्याचा उल्लेख आदरणीय चित्राताईंनी सुद्धा सन्माननीय सदस्य महोदयांनी केला, की अनेक अर्ज त्या ठिकाणी ताई प्राप्त झाले आणि प्रत्यक्षामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्या संदर्भातले आमचे जे जिमोबा अधिकारी आहेत ते सुद्धा नेमण्यात आले। आम्ही सुद्धा आयुक्त, सचिव असतील, मी असेन, आम्ही वारंवार या संदर्भातल्या जवळपास दर आठवड्याला, दर 15 दिवसामध्ये
आम्ही ह्या संदर्भातला आढावा घेत असायचो. महिला लाभार्थी अर्ज त्या ठिकाणी करायच्या. प्रत्यक्षात ज्या वेळेला संबंध प्रक्रियेची सुरुवात व्हायची त्यावेळेला दुर्दैवाने अनेक त्याच्यातून अर्ज करून सुद्धा विड्रॉ व्हायच्या. आणि त्या बऱ्याचशा महिला अशा होत्या की त्यांना वाटायचं की ही पिंक ई रिक्षा दिली गेली आहे म्हणजे ही दुसऱ्याला आपण चालवायला देऊ शकू, म्हणजे आपल्याला ती मिळेल आणि आपण ती दुसऱ्याला आउटसोर्स करू आणि आपण ती त्यांना चालवायला देऊ. पण प्रत्यक्षात ही जी आपण योजना आणली ही त्या महिलेनीच ती रिक्षा चालवावी, कारण ह्या योजना आणण्याच्या संदर्भामध्ये 2-3 त्या ठिकाणी उद्दिष्ट होते. एक तर महिलांना रोजगार मिळेल, दुसरं शहरी भागातल्या ज्या अशी ठिकाणं आहेत, कॉलेजेस असतील, स्टेशन्स असतील किंवा कंपनीजचे म्हणजे काम जिथे महिला कामगार मोठ्या प्रमाणामध्ये असतात, अशा ठिकाणी जर या पिंक ई रिक्षा आपण उपलब्ध करून दिल्या तर त्यांना रात्री अपरात्री प्रवास करत असताना पण जी बसणारी महिला आहे तिलाही त्या ठिकाणी सिक्युअर्ड वाटेल, सुरक्षित वाटेल आणि चालवणारी आहे हिलाही त्या निमित्ताने रोजगार मिळू शकेल. पण एक अट आपण ह्याच्यामध्ये टाकलेली होती की चालवणारी पण महिला असली पाहिजे. आणि त्याच्यामुळे अनेकदा या महिला लाभार्थी फॉर्म भरायच्या, पण ज्या वेळेला ही अट त्यांच्यासमोर यायची त्यावेळेला काही त्या ठिकाणी विड्रॉही व्हायच्या. सद्यस्थितीमध्ये 130 पिंक रिक्षा ज्या आहेत या आपण वितरित केलेल्या आहेत आणि त्यांच्या वतीने त्या सुरू आहेत. शासनाचं अनुदान 20%, कर्ज 70%, लाभार्थीचा हिस्सा 10%. लाभार्थीचा हिस्सा 10% आपल्याला ठेवणं, कारण शेवटी शासनाची योजना आहे, कुठेही ती गृहीतही धरली जाऊ नये. कारण ज्या वेळेला आपण त्यांना एक उत्पन्नाचं साधन देत असतो त्यावेळेला त्यांची त्याच्यामध्ये 10% का होईना इन्व्हेस्टमेंट असली की तितकी एक जबाबदारी आणि सातत्य हे त्यांच्यामध्ये सुद्धा राहतं, एक सिरियसनेस सुद्धा राहत असतं आणि ह्या दृष्टिकोनातून ती त्या ठिकाणी करण्यात आली. आणि बॅचच्या संदर्भामध्ये ज्याचा आपण उल्लेख केला, RTO सोबत परिवहन विभागासोबत सुद्धा आम्ही किमान 3 ते 4 या संदर्भातल्या बैठका घेतल्या. आणि खरं तर याचे नॉर्म्स ताई MMRD रिजनसाठी वेगळे आहेत थोडे, आणि कारण ते परिवहन विभागाचेच गृह विभागासोबत संलग्न असणारे याच्यासोबत आहेत. आणि इतर म्हणजे पुणे, नाशिक, नागपूर, अहिल्यानगर, अमरावती, संभाजीनगर, कोल्हापूर, सोलापूर यासाठीचे असणारे त्यांचे जे काही नियम निकष आहेत हे त्या ठिकाणी वेगळे आहेत. आम्ही प्रशिक्षणाची जबाबदारी ते पुरवठादार जी कंपनी आहे त्यांनाच टेंडरमध्ये आपण ही नमूद केलेली आहे. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये ॲडिशनल कॉस्ट काही खर्च करण्याच्या दृष्टिकोनातून काहीही त्यांना त्याच्यावर तोही भार त्यांच्यावर लाभार्थ्यांवर पडणारा नव्हता. चार्जिंग स्टेशनसुद्धा पुरवठादार कंपनी आहे यांनी त्या ठिकाणी उभारण्याची तीसुद्धा तयारी त्यांनी दर्शवली. आणि लाभार्थ्यांच्या ट्रेनिंगसाठी कुठलाही शुल्क हा आपण त्या ठिकाणी त्यांच्यावर आकारला नाही. आम्ही अधिकाधिक ही योजना प्रमोट करण्याचा म्हणजे अधिकाधिक ती प्रसिद्ध करण्याचा सुद्धा आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न हा केला. ज्या लाभार्थ्यांनी ई पिंक रिक्षा जे 130 लाभार्थी आहेत ज्या आता तिथं त्यांच्याकडून ती रिक्षा घेतली गेली आणि चांगल्या पद्धतीनं ते चालवत आहेत, आम्ही आमचा प्रयत्न आहे की पुन्हा एकदा या वर्षीच्या कालावधीमध्ये जरी 10,000 रिक्षांचं जरी ई रिक्षांचं जरी उद्दिष्ट असलं तरीही या आर्थिक वर्षामध्ये